खेळाच्या व्हिडिओवरून विरोधकांकडून आता कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। यावर मी जाहिरात स्किप करत होतो, आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असा इशारा कोकाटे यांनी दिला। तर चौकशी करा, दोषी आढळल्यास राजीनामा देईन असंही कोकाटे यांनी म्हटलं आहे। रोहित पवारांनी सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू झालाय। रमी खेळलो असेल तर राजीनामा देईन, मात्र राजीनामा देण्यासारखं काय घडलंय असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलाय। तर राजीनामा द्यावा आणि द्यावाच लागेल असं म्हणत रोहित पवार आणि संजय राऊत आक्रमक झाले। विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, जाबरून नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं वक्तव्य धडधडीत खोटं आहे। आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याचा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा। आणि मला सांगा, पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? विजताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय। आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे। मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत, त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती। विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्यानं नाईलाजानं मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय। आता चौकशी करायची आहे तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी, आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीनं होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्यानं राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता। माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा मला वाटतं वाढदिवस आहे, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे, ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं। असंवेदनशील, अकार्यक्षम असा कृषी मंत्री सातत्यानं महाराष्ट्राला लागतो। मात्र माणिकराव कोकाटे रमी खेळत नव्हतो या वक्तव्यावर ठाम आहेत। रोहित पवारांच्या ट्विटला उत्तर देताना आपण कमी हुशार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणताय 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागत। ते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। ऑनलाईन रमी काय प्रकार आहे माहिती आहे का आपल्याला? ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो, आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही, त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे। आपला मोबाईल नंबर किंवा खातं रमी खेळण्यासाठी जोडलेलं नसल्याचं म्हणतानाच हा व्हिडिओ सभागृह तहकूब केल्यानंतरचा असावा असं कोकाटे म्हणाले। तर खोटं बोलताय, सभागृह सुरू असतानाचा व्हिडिओ असून आदिवासी मुद्द्यावर चर्चा सुरू होती असं म्हणत रोहित पवारांनी पलटवार केलाय।
वो वीडियो है नहीं। नीचे के हाउस में क्या चल रहा है, ऊपर का हाउस अर्जन हो गया था, तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था। किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था। उसने कुछ 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है, लेकिन उसके बाद में मेरा आपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है। वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा, वो ट्यून क्यों नहीं आपने बताई? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दादांचा फोन बंद असल्याचं कोकाटे म्हणाले, तर निलेश लंके यांनी थेट कॉल लिस्ट दाखवत दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. साहेब, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी या संदर्भात नाही बोलणं झालं. त्यांचा फोन वगैरे आला नाही. नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे. पण आपल्याला म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे, मी शुभेच्छा देणारच ना. मी आत्ता फोन केला होता दादांना, दाखवू का तुम्हाला नंबर सुद्धा? मग काय उचलला नाही? फोन झाला ना, हे तुम्हाला वाचता येतं का मराठी? पुढे रे, हे बघ ना हां. म्हणजे दादांना फोन करून शुभेच्छा काय म्हटले? दादांचं काय रिप्लाय? अरे मग शुभेच्छा द्यावंच लागतात ना, आम्ही राजकारणामध्ये एकत्र राहिलेले माणसं आहेत ना. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केल्याचं यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले. मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे. साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली. पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही. मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे. विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात. विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये, याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो. आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत. या विषयावर आपली बाजू आणखी ताकदीनं मांडण्यापेक्षा मला वाटतं आपण दिलगिरी व्यक्त करून जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. परंतु मला वाटतं आता पुन्हा ओगाळून मीच केलेले योग्य आहे असं काही सांगण्याचा खटाटोप करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आहे. विनाकारण विषय त्यांनी आपल्या बाजूनं वाढवू नये असा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला किंवा विनंती राहील.